हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू नेक्स्ट सेशन. मित्रांनो, आपण बेसिक इंग्लिश जे आहे किंवा इंग्लिश जो आपला सब्जेक्ट आहे, तर यामध्ये पहिलं युनिट डिस्कस करत आहोत अप्लाइड ग्रामर. आता अप्लाइड ग्रामर या युनिटमध्ये बघा, आपला जो काही पहिले 3 टॉपिकचं डिस्कशन कंप्लीट झालेलं आहे आणि लास्ट सेशनमध्ये आपण नवीन टॉपिकचं तिचं डिस्कशन सुरू केलं होतं आणि त्याचं नाव होतं टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. बरोबर. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजेच काय रे, वाक्याचे प्रकार. बरोबर. आता वाक्याचे प्रकार या टॉपिकमध्ये डिस्कस करताना आपण बघितलं होतं की जे काही आपण वाक्य बोलत आहे किंवा जे सेंटेन्सेस आपण तिथं सांगत आहे, तर हे वाक्य किंवा सेंटेन्सेस जे आहे मित्रांनो, ते आपण 4 टाइप्समध्ये क्लासिफाय करू शकतो. बरोबर ना, आपण सांगितलं होतं. मग जे काही आपण बोलतो, जे आपण वाक्य आपण तोंडातनं बाहेर पडतात, तर हे जे वाक्य आहे मित्रांनो, काही वाक्य असे असतील की जे फक्त विधान तिथं व्यक्त करणार आहे, काही वाक्य असे असतील की जे तिथं आज्ञा किंवा ॲडवाईस किंवा तिथं आपण रिक्वेस्ट करणार आहे, विनंती करणार आहे. काही वाक्य तिथं असे असतील की जे फक्त प्रश्नार्थक असणार आहे, प्रश्न विचारणार आहे. काही वाक्य असे असतील की जे आपल्या तिथं भावना व्यक्त करणार आहे, म्हणजे विधान तर तिथं करणारच आहे पण त्यासोबत भावना पण व्यक्त करणार आहे, एक्साइटमेंट एक्सप्रेशन तिथं व्यक्त करणार आहे. त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हटलं होतं, ज्याला आपण उद्गारवाचक वाक्य म्हटलं होतं. बरोबर ना. तर अशा प्रकारचे जे काही 4 टाईपचे सेंटेन्सेस आपण तिथं सांगितले होते. ओके, लास्ट सेशनमध्ये. आणि मागच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण तिथे कम्प्लिटली डिस्कस केलेलं आहे की कोणत्या वाक्याला आपण कसं ओळखणार आहे किंवा कोणत्या वाक्याचं स्ट्रक्चर तिथं कसं असतं किंवा कोणत्या वाक्याला आपण प्रश्नार्थक म्हणणार आहे, कोणत्या वाक्याला आपण एक्सक्लेमेटरी म्हणणार आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कशा असणार आहे, असर्टिव्ह सेंटेन्स कसं असणार आहे, हे सगळं आपण तिथं डिस्कस केलं. ओके. तर बघा, या सेशनमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, मागच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला वाक्याचं रूपांतर, कन्व्हर्जन तिथं करता आलं पाहिजे, ट्रान्सफॉर्मेशन करता आलं पाहिजे. बरोबर ना. तर ते आपल्याला तिथं डिस्कस करायचं आहे, ते आपण डिस्कस करूया. त्या अगोदर मागच्या सेशनमध्ये आपण डिस्कस केलं त्याचा एकदा क्विकली तिचं रिकॅप घेऊया. ओके. तर बघा, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या आपण तिथं मागच्या सेशनमध्ये डिस्कशन केलं होतं, तर यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला 4 टाईपचे वाक्याचे प्रकार सांगितले होते. एक होतं विधानार्थी वाक्य, ज्याला आपण असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतो. एक आहे आज्ञार्थी वाक्य, ज्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. एक आहे प्रश्नार्थक वाक्य, ज्याला आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. आणि एक आहे उद्गारवाचक वाक्य, की ज्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणत असतो. ओके, हे तुम्हाला क्लिअर असणार आहे 100%. त्यानंतर मित्रांनो, आपण प्रत्येक जे वाक्य आहे त्याचे एक्झाम्पल बघितले, ते वाक्याचे काही फीचर असतील तर ते वाक्य आपण तिथं डिस्कस केलेले आहे. ओके. तर त्या असर्टिव्ह, त्यानंतर इम्पेरेटिव्ह, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह, त्यानंतर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आणि यानंतर मी तुम्हाला मित्रांनो सांगितलं होतं की जे पण सिलेबसमध्ये आपल्याला टॉपिक डिस्कस करायचं आहे किंवा सिलेबस ॲज पर MSBT वर्कबुक जे आपल्याला डिस्कशन इथं करायचं आहे, तर डिस्कशन करताना मित्रांनो आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्सचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये, इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्हमध्ये, असर्टिव्ह सेंटेन्सचं इंट्रोगेटिव्हमध्ये, इंट्रोगेटिव्हचं असर्टिव्हमध्ये, असर्टिव्ह सेंटेन्सचं एक्सक्लेमेटरीमध्ये आणि एक्सक्लेमेटरीचं असर्टिव्हमध्ये तुम्हाला कन्व्हर्जन, ट्रान्सफॉर्मेशन करता आलं पाहिजे. ओके. आणि हेच आपला सिलेबसचा पार्ट आहे. मग यापैकी पहिला जो पार्ट आहे की असर्टिव्ह सेंटेन्सचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं करायचं आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्हमध्ये कसं करायचं, त्याचं डिस्कशन आपण या सेशनमध्ये आज करणार आहोत. ओके. मग आपण बघूया कशा प्रकारे हे कन्व्हर्जन करू शकतो. विदाउट वेस्टिंग टाइम आपण त्याला इथं सुरुवात करूया. ओके. आता सगळ्यांनी इकडे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि ज्यावेळेस मी नोट करायला सांगाल त्यावेळेस तुम्ही हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ओके. बघा, आता इथं लक्ष द्या मित्रांनो, काय करायचं आहे आपल्याला. तर असर्टिव्ह म्हणजे जे काही विधानार्थी वाक्य आहे त्याला इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्यामध्ये काय करायचं आहे, कन्व्हर्ट करायचं आहे, ट्रान्सफॉर्म करायचं आहे. मग हे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तिथं काही रूल्स आहेत, ते रूल्स, नियम तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग काय रूल्स आहे, काय नियम आहे ते आपण बघूया. आणि आपल्याला आता हे समजून घेताना स्ट्रक्चर जे आहे, वाक्याचं स्ट्रक्चर, सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चर सोबत त्याला आपण समजून घ्यायचं आहे. ओके. मग स्ट्रक्चर म्हणजे काय, की वाक्यामधलं सब्जेक्ट असेल, वाक्यामधलं मेन वर्ब असेल, वाक्यामधलं ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब असेल, त्यानंतर वाक्याचे ऑब्जेक्ट असेल, क्रियापद असेल, वर्ब असेल. ओके. हे सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे समजून घ्यायच्या आहे आणि कशा प्रकारे आपण कन्वर्ट करू शकतो त्याचे एक्झाम्पल पण आपण बघणार आहोत. विथ एक्झाम्पल आपण त्याला समजून घेणार आहोत. ओके. चला मग आपण इथं सुरुवात करूया. बघा, सगळ्यात सुरुवातीला पहिला रूल काय आहे आपण तो लक्षात घेऊया. तर बघा मित्रांनो, पहिला रूल काय आहे, आता इथं मी सुरुवातीला बघा इथं जे ए म्हणून इथं राईट केलेलं आहे, तर ए म्हणजे काय रे, तर ए म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. ए म्हणजे काय, असर्टिव्ह सेंटेन्स. आणि IMP राईट केलेलं आहे, तर IMP म्हणजे काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. IMP म्हणजे काय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आता आपला रोल काय आहे, तर सगळ्यात पहिला मुद्दा आपण कोणता डिस्कस करत आहोत, की असर्टिव्ह सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये, असर्टिव्ह सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं कन्वर्ट करता येईल, तर हे आपण आता डिस्कशन करणार आहोत. ओके. त्यामुळे इथं कन्फ्यूज व्हायचं नाहीये. कोणत्या पण वाक्याच्या सुरुवातीला ए जर आपण राईट केलेला आहे आणि त्याच्या पुढे 2 डॉट आहे, तर हा ए काय इंडिकेट करतोय, असर्टिव्ह सेंटेन्स, आणि IMP काय इंडिकेट करतोय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. आलं का लक्षात. मग आता असर्टिव्हला इम्पेरेटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचे त्याचे काही रूल्स आहेत, आपण डिस्कस करणार आहोत विथ एक्झाम्पल. ओके. आता बघा, लक्षात घ्या, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. बघा, पहिलं असर्टिव्ह सेंटेन्स जर अशा प्रकारचं असेल, बघा असर्टिव्ह सेंटेन्स कशा प्रकारचं आहे त्याच्यावर डिपेंड करतं की त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये कसं ट्रान्सफॉर्म करायचं, कसं कन्वर्ट करायचं. ओके. आता बघा,
सगळ्यात सुरुवातीला जर असरेटिव्ह सेंटेन्सचं जे स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. असरेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर अशा प्रकारे आहे. कशा प्रकारे? सुरुवात जर त्याची यू न होत असेल, कशाने सुरुवात होत असेल? यू न सुरुवात होत असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये जर ऑक्झिलरी व्हर्ब यूज केलेला असेल. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सर ऑक्झिलरी व्हर्ब काय आहे? तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या, ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे हेल्पिंग व्हर्ब, जे की वाक्यांमध्ये आपण अर्थ पूर्ण करण्यासाठी यूज करत असतो. म्हणजे कसं बघा, लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर प्रेझेंट टेन्स जर बघितला, आता टेन्सेस जे आहे मित्रांनो ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. याच्या पुढचा टॉपिक आपला टेन्सच आहे, पण त्या अगोदर एक तुम्हाला 10th पर्यंत एक जनरल आयडिया आहे. बघा प्रेझेंट टेन्स जर असेल तर प्रेझेंट टेन्समध्ये बघा आपण ॲम यूज करतो, आय ॲम, त्याच्यानंतर यूज करतो ही इज, त्याच्यानंतर आर यूज करतो, यू आर. तर हे सगळे काय आहे रे? ॲम, इज, आर, याला आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणत असतो, हेल्पिंग वर्ब म्हणत असतो. आलं लक्षात? मग प्रेझेंट टेन्समध्ये ॲम, इज, आर हे सगळे काय आहे? हे सगळे ऑक्झिलरी वर्ब आहे. हे सगळे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे. बघा मी इथं राईट करतो, सो इथं राईट करतो. बघा हे सगळे काय आहे रे? ऑक्झिलरी वर्ब आहे. सो दीज आर ऑल ऑक्झिलरी वर्ब, किंवा त्याला मित्रांनो दुसऱ्या वर्डमध्ये आपण हेल्पिंग वर्ब पण म्हणत असतो, कारण ते मदत करत असतं आपल्याला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी. ओके, तर प्रेझेंट टेन्समध्ये ॲम, इज, आर हे सगळे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे. त्यानंतर पास्ट टेन्समध्ये तुम्ही जर बघितलं मित्रांनो, तर पास्ट टेन्समध्ये वॉज, वेअर हे सगळे काय आहे? तर वॉज, वेअर हे सगळे हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे. ओके, आणि त्याच ठिकाणी तुम्ही फ्युचर टेन्समध्ये जर बघितलं, तर फ्युचर टेन्समध्ये मित्रांनो शाल, विल हे सगळे काय आहे मित्रांनो? ऑक्झिलरी वर्ब आहे. काय आहे? ऑक्झिलरी वर्ब, किंवा त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. आता हे तर आपण हे टेन्स मधले सांगितले, पण मित्रांनो आणखी काही आपण ऑक्झिलरी वर्ब तिथे यूज करत असतो, जसं की मस्ट आहे, मस्ट आहे, त्याच्यानंतर शुल्ड आहे, त्याच्यानंतर उल्ड आहे. ओके, त्याच्यानंतर कुल्ड आहे. हे सगळे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे, किंवा त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणत असतो, जे की वाक्याच्या सब्जेक्ट नंतर आपण काय करत असतो? यूज करत असतो. ओके ओके, मग आता बघा, आपण वाक्य जर अशा प्रकारचं आपल्याकडे असेल, कशा प्रकारचं? असरेटिव्ह सेंटेन्स जर आपल्याकडे अशा प्रकारचं असेल की ज्याचं स्ट्रक्चर कसं आहे? सगळ्यात सुरुवातीला आपण यू यूज केलेला आहे, त्यानंतर एखादं ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे, त्यानंतर त्या वाक्यामधलं मेन वर्ब आहे, आणि त्यानंतर त्या वाक्यामधलं काय आहे? ऑब्जेक्ट आहे. बघा लक्षात घ्या मित्रांनो, आता तुम्हाला यू हा काय आहे रे? हा यू इथं सब्जेक्ट म्हणून यूज केलेला आहे, वाक्याचा कर्ता म्हणून यूज केलेला आहे. आलं लक्षात? त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब म्हणजे याच्यापैकी कोणतंही असू शकतं. त्यानंतर मेन वर्ब म्हणजे काय? वाक्याचं मुख्य क्रियापद, वाक्याचं काय? मुख्य क्रियापद. सपोज मी असं म्हटलं, ही प्लेज क्रिकेट, ही प्लेज क्रिकेट, मग वाक्यामध्ये मुख्य क्रिया कोणती घडते आहे रे? तर वाक्यामध्ये खेळण्याची क्रिया घडते आहे, म्हणजेच प्ले, खेळणे हे काय झालं? त्याचं मुख्य मेन वर्ब झालेला आहे. आलं का लक्षात? मुख्य काय झालेलं आहे? मुख्य पद झालेलं आहे, ज्याला आपण मेन वर्ब म्हणत बसतो. आलं का लक्षात? मग ऑक्झिलरी वर्ब नंतर काय यूज केलेलं आहे? मेन वर्ब यूज केलेला आहे, आणि त्यानंतर वाक्यामध्ये जर ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट म्हणजे वाक्याचा जो सगळ्यात शेवटचा क्रियापदाचा पार्ट असणार आहे. आलं का लक्षात? आता बघा लक्षात घ्या इथं, मग असरेटिव्ह सेंटेन्स जर अशा प्रकारचं जर असेल, तर त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आपण बघत आहोत. आलं का लक्षात? बघा हे सगळे समजून सांगताना तुम्हाला क्लिअर फ्लो लक्षात ठेवायचा आहे की मी सांगत काय आहे. आता मी सांगत काय आहे की असरेटिव्ह सेंटेन्स जर अशा प्रकारचं स्ट्रक्चर जर असेल, तर त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये येताना त्याचं स्ट्रक्चर कसं बनणार आहे? तर अशा प्रकारचं स्ट्रक्चर बनणार आहे. कसं? मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. म्हणजेच असरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जो मेन वर्ब आहे आणि जो ऑब्जेक्ट आहे त्याला ॲज इट इज तुम्हाला इथं काय करायचं आहे? राईट करायचं आहे. कसं राईट करायचं आहे? ॲज इट इज राईट करायचं आहे. आणि ॲज इट इज राईट करताना बघा मित्रांनो इथं मेन वर्ब आणि प्लस ऑब्जेक्ट. आलं का लक्षात? मग आता याचं एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल कसं? बघा, सपोज आपण असरेटिव्ह सेंटेन्स अशा प्रकारचं घेतलं. कशा प्रकारचं? बघा, यू शुड डू दी सम, तू ती बेरीज केली पाहिजे. मग आता बघा लक्षात घ्या, शुल्ड म्हणजे काय? केलं पाहिजे. आता लक्षात घ्या, यू शुड डू दी सम, तू सम केली पाहिजे, तू ती बेरीज केली पाहिजे. मग आता याच्यामध्ये मला सांगा, यू आला काय? ॲज इट इज. बघा यू आला, त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब कोणता आलेला आहे? बघा ऑक्झिलरी वर्ब शुल्ड आलेला आहे, त्याच्यामधलं ऑक्झिलरी वर्ब कोणता आलेला आहे? शुल्ड. त्याच्यानंतर इथं मेन वर्ब मुख्य पद म्हणून कोण काम करत आहे? तर डू हा इथं मुख्य पद म्हणून काम करत आहे. त्याच्यानंतर प्लस ऑब्जेक्ट, कोणता ऑब्जेक्ट आहे? तर द सम हे काय असणार आहे? क्रियापद असणार आहे, शेवटचा ऑब्जेक्ट असणार आहे. आलं लक्षात? म्हणजेच या स्ट्रक्चर मधलं हे आपण एक्झाम्पल घेतलं. मग आता सपोज मी तुम्हाला सांगितलं यू शुड डू दी सम, हे जे आपलं असरेटिव्ह वाक्य आहे याला तुम्ही काय करा? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्वर्ट करा. मग इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कसं कन्वर्ट करणार? तर आपल्याला माहित आहे कसं कन्वर्ट करणार. मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट,
मग मला सांगा मेन वर्ब याच्यामध्ये कोणता होता, डू होता. मग त्या डूला ॲज इट इज घ्या, इथं मेन वर्बला ॲज इट इज घेतलं. प्लस ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. कोणता ऑब्जेक्ट होता बघा, इथं द सम हा ऑब्जेक्ट होता. मग द सम हा काय झालेला आहे, ऑब्जेक्ट झालेला आहे. मग झालं इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट झालं. बघा डू दी सम याचा अर्थ आपण काय देत आहे, ऑर्डर तिथं देत आहे. आलं का लक्षात. बघा आता पहिलं वाक्य जे आहे ते कशामध्ये आहे, असरेटिव्ह विधानार्थी वाक्य आहे. आणि हे दुसरं वाक्य जर तुम्ही जर बघितलं तर कसं आहे, इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे आपण काय केलं, असरेटिव्ह सेंटेन्सला बघा इथल्या असरेटिव्ह सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. ओके. मग असे प्रत्येक प्रकारचे काय आहे, रूल्स आहे की जर असरेटिव्ह सेंटेन्स जर या स्ट्रक्चरमध्ये असेल तर इम्पेरेटिव्ह मध्ये त्याला या स्ट्रक्चरमध्ये तुम्ही राईट करा, ते तुमचं काय बनणार आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बनणार आहे. म्हणजे ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे की जर असं स्ट्रक्चर आलं तर इम्पेरेटिव्ह कसं असणार आहे. आलं लक्षात. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आय थिंक तुम्हाला हा पहिला रूल क्लिअर झालेला आहे की जर अशा टाईपचं जर असरेटिव्ह सेंटेन्सचं जर स्ट्रक्चर असेल, यू प्लस ॲक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, तर त्याचं इम्पेरेटिव्ह स्ट्रक्चर कसं असणार आहे, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आलं लक्षात. ॲज सिम्पल ॲज दॅट. खूप सिम्पल आहे बघा. ओके. आणखी दुसरा रूल आपण बघूया, लक्षात घ्या. दुसरा रूल काय सांगतो, इथं आहे आता तुमचं हे असरेटिव्ह सेंटेन्स, इथं आहे तुमचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि तुम्हाला काय करायचं आहे, असरेटिव्हला इम्पेरेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. बरोबर. आता बघा जर असरेटिव्ह स्टेटमेंट अशा प्रकारचं असेल, कसं, यू प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. चेंज काय झाला सांगा मला. चेंज फक्त काय झाला, आता जे आपलं ऑक्झिलरी वर्ब आहे त्या ऑक्झिलरी वर्ब नंतर नॉट इथं यूज केला गेला आहे. काय यूज केला गेला आहे, नॉटचा यूज केला गेलेला आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार, तर खूप सिम्पल आहे बघा. इथं काय होतं, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट होतं इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आता इथं बघा, इथं फक्त काय करणार आपण, डू प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आलं का लक्षात. फक्त आता वाक्याच्या सुरुवातीला आपण डू हा वर्ड यूज करणार आहे, त्याच्यानंतर नॉट हा वर्ड यूज करणार आहे आणि त्यानंतर वाक्यातलं जे काही मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट होतं ते मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट ॲज इट इज इथं राईट करणार आहे. झालं इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट. असरेटिव्हला कशात कन्वर्ट केलं आपण, इम्पेरेटिव्ह मध्ये. आलं का लक्षात. म्हणजे विधानार्थी वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट केलं. मग याचं एक्झाम्पल आपण बघूया. बघा लक्षात घ्या. यू आहे का वाक्यामध्ये, आपण यू बघा, आपण एक्झाम्पल काय घेतलं, यू डू नॉट वेस्ट युअर टाइम. तू तुझा टाइम वाया घालवू नको, तू तुझा वेळ वाया घालवू नको. ओके. मग आता याच्यात बघा यू, बघा यू ॲज इट इज आहे का, आहे. त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, ऑक्झिलरी वर्ब म्हणून इथं कोण यूज झालेला आहे बघा, तर ऑक्झिलरी वर्ब म्हणून इथं डूचा यूज झालेला आहे. त्यानंतर नॉट आहे का, येस इथं नॉट यूज केला गेला आहे. त्यानंतर मेन वर्ब कोणता आहे, तर वेस्ट हा इथं आपला मेन वर्ब आहे. ऑब्जेक्ट कोण आहे, तर युअर टाइम हा आपल्यासाठी काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आलं का लक्षात. मग आता इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करताना सगळ्यात सुरुवातीला काय राईट करायचं आहे, डू राईट करायचं आहे. मग इथं डू राईट केला. त्याच्यानंतर नॉट ॲज इट इज राईट करायचं आहे, नॉट राईट केला. त्यानंतर मेन वर्ब, मग सांगा वाक्यात मेन वर्ब कोणतं होतं, वेस्ट, त्या वेस्टला ॲज इट इज राईट करा. सो वाक्याचं मेन वर्ब आपण इथं राईट केलं. आणि त्यानंतर वाक्याचं ऑब्जेक्ट कोण होतं, युअर टाइम. मग युअर टाइमला इथं आपण काय केलं, ॲज इट इज राईट केलं. मग जे काही आपल्याला इथं मित्रांनो असर्टिव्ह सेंटेन्स दिलं होतं, काय दिलं होतं, यू डू नॉट वेस्ट युअर टाइम, त्याचं इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्जन कसं झालं बघा, कसं झालं, डू नॉट वेस्ट युअर टाइम, तुझा टाइम वेस्ट करू नको. म्हणजे आपण काय दिलेलं आहे, सजेशन दिलेलं आहे किंवा ॲडवाईस दिलेली आहे. झालं आज्ञार्थी वाक्य तयार झालं. म्हणजे काय केलं आपण, आज असरेटिव्ह सेंटेन्सला इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं. मग अशा प्रकारचं असरेटिव्ह आलं तर त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये असं आपण तयार करणार आहे. सिम्पल ॲज दॅट. अशा प्रकारचे काय आहे वाक्याचे रूल आहे मित्रांनो. ओके. सो आय होप तुम्हाला हे पहिले 2 रूल क्लिअर झाले असेल. लेक्चरला पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके. आता इथं बघा काहींना हे कन्फ्युजन झालं असेल की सर ऑक्झिलरी वर्ब हे डू कुठून आलेला आहे. तर बघा लक्षात घ्या, काही ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्समधलं तिथं वर्ब दिलं जात नाही, ऑक्झिलरी वर्ब दिलं जात नाही, त्यावेळेस आपण प्रेझेंट टेन्समध्ये डू हे ऑक्झिलरी वर्ब यूज करत असतो. त्याच्यानंतर पास्ट टेन्समध्ये डीड हे काय करत असतो, ऑक्झिलरी वर्ब यूज करत असतो. आणि प्रेझेंटमध्ये डू तर यूज करतोच, त्यासोबत डज पण आपण काय करत असतो, हे ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज करत असतो. ओके. आलं लक्षात. तर डू डज हे सुद्धा काय आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे. तर त्याला व्यवस्थित लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या. ओके. हे 2 रूल आय थिंक तुम्हाला कम्प्लिटली क्लिअर झालेले आहे. काही डाऊट नसेल. बघा स्ट्रक्चर जर लक्षात असलं तर इझिली कन्वर्ट करू शकतो. आणि हातचे मार्क आहे बघा, एकदम सिम्पल आहे. स्ट्रक्चर ॲज इट इज, फॉर्म्युला बघा आणि त्याचं वाक्य राईट करा. ओके. काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचं आता वाक्य बघूया आपण. बघा पुढचा रूल आपण बघूया. तिसरा रूल, काय रूल दिलेला आहे बघा, असरेटिव्ह सेंटेन्स आहे अशा प्रकारचं, आणि अशा प्रकारचं असरेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये अशा प्रकारे आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. कसं, तर बघा लक्षात घ्या कसं. सपोज असरेटिव्ह सेंटेन्स तुमचा असा आहे, कसं आहे, यू न सुरुवात होत आहे, त्याच्यानंतर वाक्याच्या पुढे शुल्ड यूज केलेला आहे. आता बघा ऑक्झिलरी वर्ब काय आहे, फिक्स शुल्ड आहे.
अगोदर काय होता की कोणताही ऑक्झिलरी वर्ब तुम्ही यूज करा, पण आता काय सांगितलेलं आहे की वाक्यामध्ये शुल्ड यूज केलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर वाक्यामध्ये पुढे नेव्हर हा वर्ड यूज केलेला आहे. काय यूज केलेला आहे? नेव्हर हा वर्ड यूज केलेला आहे पुढं. त्याच्यानंतर मेन वर्ब आहे वाक्यामध्ये आणि काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग आता अशा प्रकारचं जर असर्टिव्ह सेंटेन्स असेल त्याचं एक्झाम्पल बघूया. काय आहे बघा, यू शुल्ड नेव्हर टेल अ लाय. तुम्ही कधीही खोटं सांगितलं नाही पाहिजे. नेव्हर म्हणजे काय? कधीही नाही. आणि शुल्ड म्हणजे काय? पाहिजे. मग यू शुल्ड नेव्हर टेल अ लाय. तुम्ही कधीही खोटं सांगितलं नाही पाहिजे. ओके. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे काय झालं? असर्टिव्ह सेंटेन्स झालं. मला याचं आज्ञार्थी वाक्यात काय करायचं आहे? कन्व्हर्जन करायचं आहे. मग कसं होणार बघा, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचं असतं, हा नेव्हर जो शब्द आहे मित्रांनो त्याला ॲज इट इज इथं राईट करा. नेव्हर शब्दाला ॲज इट इज राईट करा. त्यानंतर मेन वर्ब जो आहे त्याला ॲज इट इज राईट करा आणि पुढचा ऑब्जेक्ट ॲज इट इज राईट करा. झालं तुमचं आज्ञार्थी वाक्य तयार. मग याचं आज्ञार्थी वाक्य तयार कसं होईल बघा, नेव्हर टेल अ लाय. कधीच खोटं बोलू नका. नेव्हर टेल अ लाय, कधीच खोटं बोलू नका. हे काय झालेलं आहे? आपण एक आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे. आज्ञार्थी म्हणण्यापेक्षा असं म्हणू शकतो आपण की एक ॲडवाईस दिलेली आहे, बरोबर ना. ॲडवाईस दिलेली आहे आपण, एक त्याला चांगली गोष्ट सांगितलेली आहे, बरोबर ना. काय? नेव्हर टेल अ लाय, कधीही खोटं बोलू नका. ओके. म्हणजे हे काय झालं? आज्ञार्थी वाक्य तयार झालेलं आहे. अशा प्रकारे म्हणजे असा असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर त्याला आपण अशा प्रकारे इम्पेरेटिव्ह तयार करू शकतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. आलं लक्षात? ओके. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, नेव्हर प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट ॲज इट इज इथं राईट करायचा आहे. पहिला जो यू आणि शुल्ड आहे त्याला काय करायचं आहे? कट करायचा आहे. मग काय होणार? तो असर्टिव्हचा इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार आहे. क्लिअर झालं? ओके. त्यानंतर पुढचा आता चौथा रूल आपण बघूया बघा. असर्टिव्ह सेंटेन्स आहे त्याला आपल्याला इम्पेरेटिव्ह मध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. ओके. मग असर्टिव्ह सेंटेन्स कसं आहे? सपोज आता वाक्याची सुरुवात बघा, आता वाक्याची सुरुवात सब्जेक्ट न होत आहे. मला सांगा आतापर्यंत वाक्याची सुरुवात आय, ही, सी, वी अशी कधी वाक्याची सुरुवात झाली का? नाही. पण आता जर वाक्याची सुरुवात आय न सुरुवात होत असेल किंवा वी, आता बघा ही स्लॅश आहे म्हणजे काय? स्लॅश आहे म्हणजे मी असं सांगत आहे की वाक्याची सुरुवात आय न होत असेल किंवा वाक्याची सुरुवात वी न होत असेल किंवा ही न सुरुवात होत आहे, सी न सुरुवात होत आहे, दे न सुरुवात होत आहे किंवा एखाद्या नाउन न सुरुवात होत आहे. यापैकी कोणत्याही सब्जेक्टनं सुरुवात होऊ द्या, बरोबर. त्यानंतर यापैकी कोणत्याही सब्जेक्टनं सुरुवात होऊ द्या. त्यानंतर वाक्यातला जर मेन वर्ब असेल आणि वाक्याचा जर ऑब्जेक्ट जर असेल, अशा प्रकारचं जर असर्टिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर असेल, म्हणजे एखादा एक्झाम्पल बघा कसं, सी सिंग्स अ सॉन्ग, ती गाणे गाते. मग आता हे काय झालं? एक असर्टिव्ह सेंटेन्स झालं, बरोबर ना. बघा याच्यामध्ये हा काय आहे? सब्जेक्ट आहे, सी यूज केलेला आहे आपण. त्याच्यानंतर सिंग्स हा काय आहे रे? तर सिंग्स हा मेन वर्ब आहे आणि सॉन्ग हा काय झालेला आहे? ऑब्जेक्ट झालेला आहे, बरोबर ना. म्हणजे बघा सी सिंग्स अ सॉन्ग अशा प्रकारचं एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आता याला ज्यावेळेस तुम्हाला इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असतं तर कसं कन्वर्ट करायचं बघा, व्यवस्थित लक्षात घ्या. कसं कन्वर्ट करायचं? तर वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला लेट हा शब्द यूज करायचा आहे. कोणता? लेट हा शब्द यूज करायचा आहे. नेहमी लक्षात ठेवा, जर वाक्याची सुरुवात आय, वी, ही, सी, दे, नाउन अशी जर सुरुवात होत असेल वाक्याची सुरुवात असर्टिव्ह मध्ये, तर त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करताना नेहमी वाक्याच्या सुरुवातीला काय करायचं आहे? लेट हा शब्द राईट करायचा आहे. आणि त्यानंतर इथं जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टची द्वितीय तुम्हाला राईट करायचं आहे. द्वितीय म्हणजे काय बघा, नेहमी लक्षात ठेवा, आय ची द्वितीय आहे मी, वी ची द्वितीय आहे अस, ही ची द्वितीय आहे हिम, सी ची द्वितीय आहे हर, दे ची द्वितीय आहे देम आणि नाउन ॲज इट इज नाउन असणार आहे. बरोबर. बघा तुम्ही ज्यावेळेस चेंज द व्हॉइस आपण यूज करत असतो तर चेंज द व्हॉइस आपण डिस्कस करणार आहोत. पण 10th पर्यंत तुम्ही हे स्टडी केलं असेल बघा की आय जर असेल तर आयला आपण मी राईट करतो, बरोबर. त्याच्यानंतर हीला आपण हिम राईट करतो, सीला आपण हर राईट करतो, देला आपण देम राईट करतो. म्हणजे ही त्या जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टची द्वितीय आपण त्याला म्हणत असतो. ओके. ही प्रथम असते आणि ही द्वितीय असते. आलं का लक्षात? मग अशा प्रकारे बघा आयचं काय असणार आहे? आयचं असणार आहे मी, वीचं असणार आहे अस, हीचं असणार आहे हिम, सीचं असणार आहे हर, देचं असणार आहे देम आणि नाउन ॲज इट इज असणार आहे. आलं का लक्षात? मग तुम्हाला काय करायचं आहे? वाक्याची सुरुवात लेट न करायची आहे आणि त्याच्यानंतर या जो काही इथं सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टची द्वितीय राईट करायची आहे. आलं का लक्षात? त्याची काय करायची आहे? द्वितीय राईट करायची आहे. आणि त्यानंतर जो काही मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट आहे तो ॲज इट इज राईट करायचा आहे. बघा मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आलं का लक्षात? मग आता इथं बघा, मला सांगा आपण जे एक्झाम्पल घेतलं, काय एक्झाम्पल घेतलं आपण? सी सिंग्स अ सॉन्ग. मग याच्यामध्ये वाक्याची सुरुवात कोणत्या सब्जेक्टनं झालेली आहे सांगा? येस, सी न सुरुवात झालेली आहे. मग आपण वाक्याचा आता इम्पेरेटिव्ह करायचं आहे. मग काय? सगळ्यात सुरुवातीला लेट हा वर्ड यूज करणार आहे. मग इथं बघा लेट हा वर्ड यूज केलेला आहे. ओके. इथं काय केलं आपण? लेट हा वर्ड इथं यूज केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे? वाक्याची द्वितीय. मग सांगा वाक्यामध्ये कोण यूज केलेला आहे? सी. मग स्वीची द्वितीय काय आहे? हर. मग मी काय केलं? इथं हर राईट केलं, बरोबर ना. बघा लेट हर हे झालं वाक्याचं दुसरं पार्ट. ओके. त्याच्यानंतर काय आहे? मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग मला सांगा इथं मेन वर्ब कोण आहे? सिंग्स आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे? सॉन्ग आहे. मग आपण काय केलं मित्रांनो? लेट हर सिंग हा काय केला? मेन वर्ब राईट केला आणि अ सॉन्ग काय केला? ऑब्जेक्ट राईट केला. म्हणजे बघा हा काय आहे? लेट ॲज इट इज आपण इथं राईट केला.
त्याच्यानंतर इथं वाक्याची काय केली, द्वितीय राईट केली, सी ची द्वितीय राईट केली, त्यानंतर इथं मेन वर्ब आहे आणि हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. आलं का लक्षात? म्हणजे अशा प्रकारे हा जो काही आपला असर्टिव्ह सेंटेन्स होतं, विधानार्थी वाक्य होतं, कोणतं होतं, सी सिंग्स अ सॉन्ग, त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं आणि इम्पेरेटिव्ह आज्ञार्थी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय भेटलं आपल्याला, लेट हर सिंग अ सॉन्ग, तिला गाणे गाऊ द्या. पहिलं असर्टिव्ह सेंटेन्स काय होतं, सी सिंग्स अ सॉन्ग, ती गाणे गात आहे, आणि इम्पेरेटिव्ह मध्ये आपण काय सांगितलं, लेट हर सिंग अ सॉन्ग, तिला गाणे गाऊ द्या. आलं का लक्षात? अशा प्रकारे. ओके, सो आहे तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. आणि लेट हर सिंग अ सॉन्ग ही काय केलेली आहे, आपण एक तर रिक्वेस्ट म्हणू शकतो किंवा ऑर्डर म्हणू शकतो. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे आपण असर्टिव्हला इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं. आय होप तुम्हाला हे आणखी 2 रूल क्लिअर झालेले आहे. लेक्चरला पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, त्यानंतर पुढचे रूल बघा. आता पुढचे रूल आपण डिस्कस करूया. 5वा आणि 6वा रूल आहे. ओके, तर बघा व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. अगदी पहिले जे रूल समजून घ्यायचे तसेच हे पण रूल आपल्याला समजून घ्यायचे आहे. ओके, तर बघा, सपोज वाक्य जे आहे तुमचं, वाक्य जे आहे असर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि असर्टिव्ह सेंटेन्सला तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, मग कसं कन्वर्ट करणार बघा. जर वाक्याची सुरुवात आय, वी, ही, सी, दे यानं जर सुरुवात होत असेल, आता बघा इथं नाऊन नाही आहे, इथं नाऊन नाही आहे. आता आय, वी, ही, सी आणि दे यानं वाक्याची सुरुवात होत आहे, म्हणजे हा काय असणार आहे, इथं सब्जेक्ट म्हणून हे काय करणार आहे, आपण वर्ड यूज करणार आहे. हा वाक्याचा कर्ता असणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढं ऑक्झिलरी वर्ब, मदत करणारे शब्द, मदत करणारे पद कोणते, जसं आपण बघितलं ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल, वुल्ड, शुड, कुल्ड. ओके, त्याच्यानंतर डू, डज, डीड हे सगळे काय आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे. प्लस आता इथं काय केलेलं आहे, जर नॉट यूज केलेला असेल, म्हणजे नकारार्थी वाक्य असेल, निगेटिव्ह सेंटेन्स असेल, आणि प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं जर असर्टिव्ह सेंटेन्स असेल, मग त्याचा आपण एखादा एक्झाम्पल बघूया. बघा कसं, वी डू नॉट डू इट. आता याच्यामध्ये जर बघितलं तर वी काय आहे रे, तर वी इथला सब्जेक्ट यूज केलेला आहे. डू इथं हा काय म्हणून यूज केलेला आहे, तर हा डू इथं ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज केलेला आहे. आणि नॉट ॲज इट इज बघला, इथलं नॉट आलेलं आहे. त्याच्यानंतर आता हा डू जो आहे मित्रांनो, इथं मेन वर्ब म्हणून यूज झालेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, डू मध्ये कन्फ्युज होऊ नका. पहिला जो डू आहे तिथं हेल्पिंग वर्ब, ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेला आहे, आणि नंतरचा डू जो आहे मित्रांनो तिथं मेन वर्ब, मुख्य पद म्हणून तिथं आलेला आहे. ओके, आणि लास्टला काय आहे, इट. इट हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. अलग लक्षात. मग अशा प्रकारचं जर असर्टिव्ह सेंटेन्स असेल, त्याला इम्पेरेटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करणार, अगदी सिंपल आहे. बघा लक्षात घ्या, इथं काय करणार, अगेन जी पहिली आपण सब्जेक्ट यूज केलेला आहे, परत त्याच्या अगोदर काय करणार, लेट हा वर्ड यूज करणार. त्याच्यानंतर जो सब्जेक्ट यूज केलेला आहे त्याची द्वितीय, परत बघा आय ची द्वितीय मी, वी ची द्वितीय अस, ही ची द्वितीय हिम, सी ची द्वितीय हर, दे ची द्वितीय देम. अशा प्रकारे जो काही करता आहे, जो पण सब्जेक्ट आहे त्याची द्वितीय आपण यूज करणार आहे. त्यानंतर जो नॉट वर्ड आहे तो ॲज इट इज आपल्याला राईट करायचा आहे. मेन वर्ड प्लस ऑब्जेक्ट सुद्धा आपल्याला ॲज इट इज राईट करायचा आहे. म्हणजे बघा पहिला जो रूल होता त्या रूलमध्ये ह्या रूलमध्ये डिफरन्स काय आहे, तर याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब यूज केलं गेलं नव्हतं, त्याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे. याच्यामध्ये नॉट यूज केला नव्हता, त्याच्यामध्ये नॉट यूज केलेला आहे. आणि तिथं नॉट यूज केल्यामुळे आपल्याला ऑक्झिलरी वर्ब यूज करावा लागला आहे. ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या. अलग लक्षात. मग सिंपल आहे, इथं आपण लेट प्लस द्वितीय प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट घेत होतो, तर आता काय करायचं आहे, लेट प्लस द्वितीय प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, सिंपल. मग आता बघा लक्षात घ्या, वी डू नॉट डू इट याचं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य कसं होणार आहे बघा. वीच्या अगोदर काय यूज करावं लागणार आहे, लेट. मग इथं बघा लेट आपण यूज केला, त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, वी आहे, मग वीची द्वितीय कोण आहे, अस, मग इथं अस यूज केलं. त्याच्यानंतर नॉट ॲज इट इज राईट केलं. त्याच्यानंतर मेन वर्ब कोणतं होतं, तर हे डू काय आहे, इथं मेन वर्ब आहे, त्याला ॲज इट इज आपण राईट केलं. आणि जो शेवटचा ऑब्जेक्ट आहे त्याला पण आपण ॲज इट इज राईट केलं. आलं लक्षात. झालं आज्ञार्थी वाक्य कन्वर्ट. बघा वी डू नॉट डू इट याचं आज्ञार्थी वाक्य कसं झालं, लेट अस नॉट डू इट. चला आम्हाला नका करून देऊ ते. अलग लक्षात. म्हणजे ॲडवाइस दिलेली आहे किंवा सजेशन दिलेलं आहे. म्हणजेच वी डू नॉट डू इट, आम्ही ते करणार नाही किंवा आम्ही ते केलेलं नाही. मग लेट अस नॉट टू डू इट, चला ते नका करूया. ओके, अलग लक्षात. म्हणजे आपण काय केलं, विधानार्थी वाक्याचं आज्ञार्थी वाक्यामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. ओके, क्लिअर झालं. ह्या 5वा रूल आहे बघा, सिंपल रूल आहे. एकदा रूल क्लिअर झाला की त्या रूलमध्ये जसं स्ट्रक्चर दिलेलं आहे तसंच तुम्हाला सेंटेन्स तयार करायचं आहे. ओके, बघा पुढचं रूल बघा. 6वा रूल काय दिलेला आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे इथं, आणि असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये काय करायचं आहे, कन्व्हर्जन करायचं आहे. ओके, मग बघा लक्षात घ्या, नाऊननं जर सुरुवात होत असेल, एखाद्या वाक्याची जर नाऊननं सुरुवात होत असेल, आता नाऊननं आपण बघा अगोदर पण डिस्कस केलेलं आहे, तुमचं प्रॉपर नाऊन असेल, कॉमन नाऊन असेल, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असेल, मटेरियल नाऊन असेल. ओके, वेगवेगळ्या टाईपचे नाऊन्स आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. मग वाक्याची सुरुवात नाऊननं होत आहे, प्लस त्याच्यानंतर वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब यूज केलेला आहे. आता ऑक्झिलरी वर्ब कोणते आहे तुम्हाला कळलेलं आहे. प्लस त्याच्यामध्ये नॉट यूज केला आहे, मेन वर्ब
वर्ब यूज केलेला आहे आणि ऑब्जेक्ट यूज केलेला आहे. असं जर असरेटिव्ह वाक्याचं जर तिचं स्ट्रक्चर असेल, मग एक्झाम्पल घेऊया बघा. जॉन डज नॉट गो देअर. आता जॉन आहे काय आहे, एक प्रॉपर नाउन आहे, विशेष नाव आहे. कोणीतरी एक मुलगा आहे त्याचं नाव जॉन आहे, मग त्याला आपण प्रॉपर नाउन विशेष नाव म्हणतो. ओके, मग जॉनच काय होत आहे, नावाची सुरुवात होत आहे. डज, आता डज हे काय केलेलं आहे, इथं ऑक्झिलरी वर्ब यूज केला गेलेला आहे. त्याच्यानंतर नॉट इथं यूज केला गेलेला आहे. त्याच्यानंतर मेन वर्ब गो, इथं गो काय झालेला आहे, इथं मेन वर्ब म्हणून यूज झालेला आहे. आणि ऑब्जेक्ट कोणता आहे, देअर, इथं काय होत आहे, ऑब्जेक्ट म्हणून ऍक्ट करत आहे. ओके, आता यामध्ये बघा, अशा सेंटेन्स जर आपल्याला इम्परेटिव्ह आज्ञार्थी वाक्यात जर कन्व्हर्जन करायचं असेल तर कसं करणार, सगळ्यात सुरुवातीला लेट आणि त्याच्यानंतर नॉट यूज करणार आहे. म्हणजे लेट नॉट हा काय करणार आहे, वाक्याच्या सुरुवातीला यूज करणार आहे. त्याच्यानंतर जे पण नाऊन इथं यूज झालेलं होतं ते नाऊन ॲज इट इज इथं घेणार आहे. मेन वर्ब ॲज इट इज घेणार आहे आणि ऑब्जेक्ट ॲज इट इज घेणार आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. बघा लक्षात घ्या कसं तयार होणार. जॉन डज नॉट गो देअर हे असरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं इम्परेटिव्ह कसं तयार होणार, लेट नॉट जॉन गो देअर. चला तर मग जॉनला तिथं आपण जाऊ देऊ नका. ओके, आलं का लक्षात. आणि वरती काय होतं, जॉन डज नॉट गो देअर, जॉन तिथं जात नाहीये. आलं का लक्षात. मग वाक्याचा अर्थ तर बदलला का, बघा लक्षात घ्या मित्रांनो. एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ज्यावेळेस पण आपण वाक्याचं रूपांतर करत आहोत, एका वाक्यामधून दुसऱ्या वाक्यामध्ये कन्वर्ट करत आहोत, तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही, वाक्याचं स्ट्रक्चर बदलतंय. बघा लक्षात घ्या, इथं वाक्याचं स्ट्रक्चर वेगळं होतं, इथं वाक्याचं स्ट्रक्चर वेगळं आहे. हे जे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसत आहे हे सगळे काय वाक्याचं स्ट्रक्चर आहे, बरोबर ना. मग हे वाक्याचं स्ट्रक्चर बदलतंय, वाक्याचे शब्द इकडचे अरेंजमेंट तिकडे बदलते, पण वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही. नेहमी लक्षात ठेवा, वाक्याचं रूपांतर करताना वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही. ओके, मग बघा इथं लक्षात घ्या, जॉन डज नॉट गो देअर, त्याचं इम्परेटिव्ह सेंटेन्स कसं तयार झालं, लेट नॉट जॉन गो देअर. ओके, शेवटी वाक्याचा अर्थ हाच होतोय की जॉनला तिथं जायचं नाहीये किंवा जाऊन द्यायचं नाहीये. ओके, आय थिंक तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. लेक्चरला पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके, झालं क्लिअर. आता यानंतर बघा मित्रांनो, आपण हे 6 रूल जे बघितले ना, हे 6 रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कशासाठी लक्षात ठेवायचे आहे, तर असरेटिव्ह सेंटेन्सला इम्परेटिव्हमध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे 6 रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. हे 6 रूल तुमच्या लक्षात असेल ना, तर तुम्ही कोणत्याही असरेटिव्ह सेंटेन्सचं इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्जन करू शकता. अलग लक्षात. मग त्याच रूलचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्या MSBTमध्ये जे MSBTचं जे वर्कबुक आहे, तर MSBTनं जे वर्कबुक दिलेलं आहे आणि त्यामध्ये जी काही आपल्याला सॅम्पल एक्झरसाइज दिलेली आहे ती एक्झरसाइज सॉल्व्ह करायची आहे. आणि त्या एक्झरसाइजमध्ये साधारणतः आय थिंक 8 क्वेश्चन दिलेले आहे. काही म्हणजे साधारणतः तिथं 6 क्वेश्चन आहे, काही एक्स्ट्रा मी 1-2 तिथं ॲड केलेले आहे. ओके, तर बघा लक्षात घ्या, मग हे 6 क्वेश्चनचं आपल्याला काय करायचं आहे, इथं सोल्युशन बघायचं आहे. कसं, जे आपले 6 रूल आपण बघितले ना, त्या रूलवरनं याचं आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे. ओके, कसं सोल्युशन देता येईल बघा लक्षात घ्या. पहिलं स्टेटमेंट काय आहे बघा, असरेटिव्ह सेंटेन्स आहे. पहिलं आपल्याला काय दिलेलं आहे, असरेटिव्ह. कारण आपल्याला काय करायचं आहे, असरेटिव्ह सेंटेन्सचं आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर असरेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, मग कसं कन्वर्ट करता येईल बघा लक्षात घ्या. असरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला काय दिलेलं आहे, यू हॅव टू अटेंड दी सेमिनार. यू हॅव टू अटेंड दी सेमिनार. बघा आता वाक्याची सुरुवात कशी झालेली आहे, तर वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे, यू न सुरुवात झालेली आहे. प्लस वाक्यामध्ये काय यूज केला गेलेला आहे, तर ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज केला गेलेला आहे. प्लस वाक्यामध्ये काय आहे, वाक्यामध्ये मेन वर्ब आहे. प्लस वाक्यामध्ये काय आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणजे इथं जर तुम्ही बघितलं तर वाक्यामध्ये मला सांगा काय काय आहे रे, तर वाक्यामध्ये सुरुवातीला काय आहे, यू यूज केलेला आहे, ऑक्झिलरी वर्ब यूज केला गेलेला आहे, मेन वर्ब यूज केलेला आहे आणि ऑब्जेक्ट यूज केलेला आहे. बरोबर, म्हणजे वाक्याचं स्ट्रक्चर आपल्याला काय भेटलं, यू प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग अशा वाक्याचं जर इम्परेटिव्हमध्ये कन्वर्जन करायचं असतं तर आपण कसं करत होतो, हेच आठवा बरं, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बघा आठवा, तुम्हाला जर रूल जर आठवत असेल तर बघा इथे लक्षात घ्या. बघा, यू प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशा प्रकारचं जर स्टेटमेंट जर असेल तर आपण त्याला कसं कन्वर्ट करतो, तो इम्परेटिव्हमध्ये मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग आपल्याला इथं पण तेच करायचं आहे. बघा, मेन वर्ब कोणता आहे इथं, अटेंड, आणि ऑब्जेक्ट काय आहे, द सेमिनार. मग इम्परेटिव्हमध्ये कन्वर्ट केल्यानंतर वाक्य कसं बनणार आहे बघा लक्षात घ्या, अटेंड दी सेमिनार. काय बनणार आहे बघा, अटेंड दी सेमिनार. अलग लक्षात, काय वाक्य बनणार आहे, अटेंड दी सेमिनार. ओके, तर याला मी काय करतो बघा, दुसऱ्या कलरमध्ये यूज करतो म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल तिथं. सो लेट मी यूज द अनदर कलर. ओके, बघा लक्षात घ्या. आता मी जे काही इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्जन होणार आहे ते कसं होणार आहे, अटेंड दी सेमिनार.
मग आता अटेंड दी सेमिनार म्हणजे आपण काय करत आहे, ऑर्डर देत आहे. म्हणजे काय केलं आपण, जे आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स होतं विधानार्थी वाक्य त्याला काय केलं, आज्ञार्थी वाक्यामध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. क्लिअर झालं. ओके. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघूया, पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. बघा काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. काय आहे असर्टिव्ह सेंटेन्स, यू मस्ट कीप क्वाईट. यू मस्ट कीप क्वाईट. अगेन बघा मला सांगा, ते सेम स्ट्रक्चर आहे. बघा काय आहे, पहिल्यांदा सब्जेक्ट यू यूज केला गेला आहे, त्यानंतर मस्ट हे ऑक्झिलरी वर्ब यूज केला गेलेला आहे, त्यानंतर कीप काय आहे रे, तर कीप हे मेन वर्ब आहे आणि प्लस काय हे ऑब्जेक्ट आहे. मग यू, आता बघा तुम्ही नोट्स केलेले आहे, त्या नोट्समध्ये हे सगळे स्ट्रक्चर तुम्ही नोट डाऊन केलेले आहे. बघा पहिलं रूल बघा, पहिला रूल काय आहे, जर असर्टिव्ह सेंटेन्स असा असेल यू प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, तर त्याचं इम्पेरेटिव्ह आपण कसं करतो, यस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग सांगा इथं मेन वर्ब काय आहे, कीप, आणि ऑब्जेक्ट काय आहे, क्वाईट. म्हणजे आपण काय म्हणणार, कीप क्वाईट. आपण काय म्हणणार, कीप क्वाईट. मग कीप क्वाईट हेच आपल्यासाठी काय झालेलं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालेला आहे. का, कारण हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपल्याला काय करत आहे रे, ऑर्डर देत आहे. कीप क्वाईट, शांत बसा. आलं का लक्षात, हे काय झालं, कन्व्हर्जन केलं आपण, काय भेटलं आपल्याला, आज्ञार्थी वाक्य भेटलेलं आहे. ओके, सिंपल. त्याच्यानंतर पुढचं आपण एक्झाम्पल बघूया. बघा काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स काय दिलेलं आहे, यू डोंट गो देअर. आता वाक्याची बघा रचना, बघा वाक्याची रचना कशी आहे, वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे. पहिल्यांदा यू यूज केलेला आहे, त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब. आता बघा डोंटला आपण कसं राईट करू शकतो, डू नॉट. डोंटला आपण कसं राईट करू शकतो, डू नॉट. मग याच्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब कोणता आहे, डू, आणि प्लस त्याच्यामध्ये नॉट यूज केलेला आहे, आणि प्लस गो काय आहे रे, गो मेन वर्ब आहे, आणि देअर काय आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वाक्याचं स्ट्रक्चर बघा, यू प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग अशा वाक्याचं आपण कन्व्हर्जन इम्पेरेटिव्ह मध्ये कसं कन्वर्ट करतो होतो बघा, रूल बघा आपला रूल बघा. सेकंड रूल काय होता बघा, यू प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग अशा केसमध्ये इम्पेरेटिव्ह कसं करायचं आपण, डू प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. आलं का लक्षात. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला डू यूज करा, त्याच्यानंतर नॉट यूज करा, आणि मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट राईट करा. म्हणजेच इथं काय होईल रे, इथं काय होईल बघा, कन्व्हर्जन कसं होईल, डूला आपण यूज करणार, त्याच्यानंतर नॉटला आपण यूज करणार, त्याच्यानंतर मेन वर्ब कोणता आहे, गो आहे, आणि ऑब्जेक्ट कोणता आहे, देअर आहे. मग मला सांगा इम्पेरेटिव्ह स्टेटमेंट आपल्याला काय भेटलं, डू नॉट गो देअर, तिथं जाऊ नका. याचा अर्थ हे काय केलेलं आहे, आपण ऑर्डर दिलेला आहे किंवा सजेशन म्हणू शकतो त्याला. अलग लक्षात. मग डू नॉट गो देअर, अलग लक्षात. हे काय तयार झालेलं आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण असर्टिव्हचं काय केलं, इम्पेरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये काय केलेलं आहे, कन्व्हर्जन केलेलं आहे. क्लिअर झालं. ओके. त्यानंतर आता बघा सिंपल आहे ना, काय करायचं आहे, फक्त जे आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे त्याचाच यूज करायचं आहे, पण तुम्हाला ते रूल लक्षात राहणं गरजेचं आहे. एक्झाम्पलमध्ये तुम्ही एक्झाममध्ये नोटबुक तर घेऊन नाही जाणार, तुम्हाला ते स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे. ओके. बघा इकडे लक्षात. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स दिलेला आहे. काय आहे असर्टिव्ह सेंटेन्स बघा, यू शुड कम ऑन टाइम. यू शुड कम ऑन टाइम, तुम्ही वेळेवरती येणं गरजेचं आहे किंवा वेळेवरती आले पाहिजे. बरोबर. मग आता लक्षात घ्या, सुरुवात कशाला झालेली आहे, तर सुरुवात यू न झालेली आहे. त्याच्यानंतर पुढं काय आहे, शुड यूज केलेलं आहे. त्यानंतर काय आहे, कम काय आहे, मेन वर्ब, मुख्य क्रियापद आहे, मुख्य पद आहे काय, कम. आणि ऑन टाइम हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. मग आता लक्षात घ्या मित्रांनो, वाक्याचं स्ट्रक्चर समजून घ्या. वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, यू प्लस शुड प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग यू प्लस शुड प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. या अशा स्टेटमेंटचं आपण कशा प्रकारे कन्व्हर्जन करत होतो रे, अशा स्टेटमेंटचं आपण कसं कन्व्हर्जन करत होतो बघा वाक्यामध्ये. ओके. वाक्यामध्ये कसं कन्व्हर्जन करत होतो बघा. आता शुल्ड जो आहे तिथं मित्रांनो ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज झालेला आहे. शुल्ड काय झालेला आहे तिथं, ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज झालेला आहे, आणि तिथं नेव्हर आपण यूज केलेला नाहीये. ओके. मग आता याचा अर्थ वाक्याचं जे आपल्याला कन्व्हर्जन आहे ते अगेन पहिल्या रूलनुसारच करावं लागणार आहे, कारण इथं ऑक्झिलरी वर्ब म्हणून काय यूज झालेला आहे, शुल्ड यूज झालेला आहे. आलं लक्षात. आणि मेन वर्ब कोणता आहे, तर मेन वर्ब तिथं आपल्याला कोणतं होतं बघा, लक्षात घ्या, कम होतं, आणि ऑब्जेक्ट काय होतं, ऑन टाइम होतं. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला इम्पेरेटिव्ह मध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मेन वर्ब कोणता आहे, कम, आणि ऑब्जेक्ट काय आहे, ऑन टाइम. मग वाक्य कसं तयार होईल रे, वाक्य कसं तयार होईल बघा, कम ऑन टाइम. कम ऑन टाइम म्हणजे कम काय आहे वाक्याचं मेन वर्ब, आणि ऑन टाइम काय आहे वाक्याचा ऑब्जेक्ट. झालं कन्वर्ट वाक्य. बघा आपण काय केलं, विधानार्थी वाक्याला आपण काय केलं, आज्ञार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट केलेलं आहे बघा. असर्टिव्ह सेंटेन्सला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे बघा सिंपल आहे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, इथे सॉल्व्ह करू शकतो. आलं लक्षात. तर हे तुमच्या MSBTच्या वर्कबुकमध्ये दिलेले काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह केले. आणखी काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. त्या अगोदर याला काय करा, लेक्चरला पॉज करा, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. ओके. त्यानंतर पुढं बघा, आता पुढं काय म्हटलेलं आहे, पाचवा जो काही आपल्याकडे वाक्य अवेलेबल आहे त्यात काय म्हटलं आहे बघा,
असरेटिव्ह सेंटेन्स काय दिलेला आहे बघा, यू मस्ट कम्प्लीट द असाइन वर्क इन टाइम. तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते तुम्ही टाइमवरती केलंच पाहिजे. बघा मस्टचा अर्थ काय होतो, मस्टचा अर्थ म्हणजे केलंच पाहिजे. मस्ट म्हणजे कंपल्सरी, शुल्ड म्हणजे काय पाहिजे, तुम्ही करा नाही तर नका करू, पण तुम्ही करायला पाहिजे. ओके, आणि मस्ट म्हणजे काय केलंच पाहिजे. ओके, मग आता बघा लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. पहिलं वाक्य सुरुवात कशी झालेली आहे, यू, त्याच्यानंतर मस्ट, त्याच्यानंतर कंप्लीट. आता कंप्लीट हे काय आहे तर मेन वर्ब आहे बघा. त्याच्यानंतर दी असाइनमेंट वर्क इन टाइम हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, मग लक्षात घ्या मित्रांनो, इथं जर बघितलं तर अगेन सेम फॉर्म्युला आहे. सेम फॉर्म्युला का, कारण वाक्याचं स्ट्रक्चर सेम आहे. कसं सेम आहे बघा, यू काय आहे सुरुवातीला वाक्यात यूज केलेला आहे. आता इथं मस्ट काय झालेला आहे मित्रांनो, मस्ट इथं ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज झालेला आहे. मस्ट इथं जसं शुल्ड होता तसंच मस्ट काय झालेला आहे, ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब म्हणून यूज झालेला आहे. आणि पुढचा कंप्लीट काय आहे तर कंप्लीट हा मेन वर्ब आहे आणि हे पुढचं काय आहे, ऑब्जेक्ट आहे. बरोबर ना, म्हणजे बघा यू प्लस ऑक्झिलरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट, याचा आपण इम्परेटिव्ह कसं कन्वर्ट करत होतो, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग सिंपल आहे बघा, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मेन वर्ब काय आहे, कंप्लीट. मेन वर्ब काय आहे, कंप्लीट. सो कंप्लीट. आणि ऑब्जेक्ट काय आहे, दी असाइनमेंट वर्क इन टाइम. सो दी असाइनमेंट वर्क इन टाइम. दी असाइनमेंट वर्क इन टाइम. आलं का लक्षात. म्हणजे अशा प्रकारे सिंपल काय केलं आपण, असरेटिव्हचं इम्परेटिव्ह मध्ये कन्व्हर्जन केलं. ओके, त्यानंतर आता बघा आतापर्यंतचे जे एक्झाम्पल बघितले मित्रांनो आपण, ते एकाच स्ट्रक्चरवरती होते, एकाच रूलवरती होते आणि MSBTच्या वर्कबुकमध्ये एवढेच क्वेश्चन दिलेले आहे. पण आता मी काय केलं, बाकीचे रूल समजून घेण्यासाठी आणखी काही क्वेश्चन त्याच्यात ऍड केलेले आहे. किती, तर आणखी हे 3 क्वेश्चन मी त्याच्यात ऍड केलेले आहे की जेणेकरून पुढचे पण रूल तुमच्या लक्षात येतील. कारण MSBTच्या वर्कबुकमध्ये जे पहिले 5 क्वेश्चन होते ते एकाच रूलवरती आहे, त्याच्यामुळे आपण आणखी काही एक्स्ट्रा क्वेश्चन इथं ऍड केले. ओके, मग ते क्वेश्चन आपण बघूया. बघा लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. 6वा जो क्वेश्चन आपण इथे दिलेला आहे, काय दिलेला आहे याच्यात बघा, असर्टिव्ह सेंटेन्स दिलेला आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे, काय दिलेलं आहे बघा, ही प्लेज. आता बघा ही काय आहे इथं, सब्जेक्ट म्हणून यूज झालेला आहे. त्याच्यानंतर प्लेज हे काय आहे रे मित्रांनो, इथं मित्रांनो प्लेज हे आहे इथं मुख्य क्रियापद, मुख्य पद, मेन वर्ब आहे आणि त्याला काय जोडलेलं आहे, यस जोडलेला आहे. त्याच्यामुळे आपण याला असं पण राईज करू शकतो, ही डज प्ले. आलं का लक्षात. बघा यस प्रत्यय जर लागत असेल तर आपण डजचा यूज करतो, यस प्रत्यय जर नसेल तर आपण डूचा यूज करत असतो. ओके, सो ही प्लेज क्रिकेट इन दी आफ्टरनून. काय कर म्हणजे काय म्हटलेलं आहे, तो दुपारच्या वेळेमध्ये काय करतो, क्रिकेट खेळतो. आलं का लक्षात. असं वाक्य आहे. मग मला सांगा असं कोणतं वाक्याचं, असर्टिव्ह वाक्याचं स्ट्रक्चर होतं आपलं. बघा आपण म्हटलं होतं बघा, आय, वी, सी, ही, दे असे जर सर्व वाक्याचं स्ट्रक्चर असेल आणि प्लस त्याच्या पुढं वाक्याचं मेन वर्ब आहे आणि वाक्याचा ऑब्जेक्ट यूज केलेला आहे, मग अशा केसमध्ये आपण कसं कन्वर्ट करत होतो रे. बघा लक्षात घ्या कसं कन्वर्ट करत होतो आपण. ओके, बघा इथं बघा आय, वी, ही, सी अशा प्रकारे आहे, मेन वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. अशा प्रकारे जर असेल तर आपण कसं कन्वर्ट करत होतो बघा, लेट सुरुवातीला यूज करणार, त्यानंतर वाक्यामध्ये जो सब्जेक्ट आहे त्याची द्वितीया यूज करणार आणि त्यानंतर वाक्यामधला मेन वर्ब आणि वाक्याचा ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे बघा लेट प्लस द्वितीया प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग बघा इथं लक्षात घ्या. ओके, इथं लक्षात घ्या सुरुवातीला काय यूज करणार, लेट हा वर्ड यूज करणार. त्याच्यानंतर वाक्यामधला जो काही कर्ता आहे, कोणता कर्ता आहे, ही सब्जेक्ट आहे, त्याची काय करणार, द्वितीया. मग द्वितीया आपण काय करूया इथं, हिम यूज करूया. सो लेट हिम. त्याच्यानंतर मेन वर्ब काय आहे, प्ले. सो लेट हिम प्ले आणि पुढचा जे काही ऑब्जेक्ट आहे तो, मग ऑब्जेक्ट काय आहे, लेट हिम प्ले क्रिकेट. लेट हिम प्ले क्रिकेट इन दी आफ्टरनून. लेट हिम प्ले द क्रिकेट इन दी आफ्टरनून. आलं का लक्षात. अशा प्रकारे काय झालं, सिंपल आज्ञार्थी वाक्य तयार झालेलं आहे. बघा असरेटिव्ह सेंटेन्स होतं आणि त्या असरेटिव्ह सेंटेन्सला आपण काय केलं, इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलेलं आहे. कसं बघा, लेट हिम प्ले क्रिकेट इन दी आफ्टरनून. त्याला दुपारच्या वेळेमध्ये क्रिकेट खेळू द्या. मग आता खेळू द्या म्हणजे लेट म्हणजे खेळू द्या. ओके, मग आता लक्षात घ्या हे काय केलं आपण, काय केलेलं आहे, एक तिथं सजेशन देत आहे किंवा असं म्हणूया की ऑर्डर देत आहे. आलं का लक्षात. मग याचा अर्थ आपण काय केलं, असरेटिव्ह सेंटेन्सला आज्ञार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट केलं. त्याच्यानंतर पुढचं बघा, पुढचं वाक्य बघा काय आहे, असरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग आता हे असरेटिव्ह सेंटेन्स कसं दिलेलं आहे बघा, वी शुड नॉट ब्रेक द रूल्स ऑफ द कंपनी. यामध्ये अगेन आपण स्ट्रक्चर ओळखूया. कसं स्ट्रक्चर आहे बघा, वाक्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला सब्जेक्ट यूज केलेला आहे, आय, वी, ही, सी. त्याच्यापैकी काय केलेलं आहे, वी यूज केलेला आहे. त्याच्यानंतर वाक्यामध्ये शुल्ड हे काय आहे, तर वाक्यामध्ये शुल्ड हे मित्रांनो ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर नॉट यूज केलेला आहे आणि ब्रेक हे काय आहे, तर ब्रेक हे मेन वर्ब आहे, मुख्य पद आहे. ओके, आणि त्याच्यानंतर दी रूल्स ऑफ दी कंपनी हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ओके, आता याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे स्ट्रक्चर कसं झालं वाक्याचं, वी प्लस शुल्ड प्लस नॉट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारचं जर स्टेटमेंट जर असेल तर मला सांगा मित्रांनो, याचं आपण इम्परेटिव्ह कसं करत होतो रे. बघा आठवा बरं कसं करत होतो आपण. ओके, बघा
आय वी ही सी हे काय झालं आपलं सब्जेक्ट झाला. त्याच्यानंतर आपला शुल्ड काय आहे ऑक्झिलरी वर्ब आहे. प्ले काय आहे ब्रेक काय आहे नॉट यूज केलेला आहे. त्याच्यानंतर ब्रेक काय आहे मेन वर्ब आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आहे. मग याला आपण कसं कन्वर्ट करतो होतो बघा. लेट ॲज इट इज ठेवणार, वाक्यामधल्या सब्जेक्टची द्वितीय यूज करणार, त्याच्यानंतर नॉटला तसंच ठेवणार, मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, मग बघा इथं लक्षात घ्या. तसंच आपण इथं कन्वर्ट करूया. बघा लक्षात घ्या कसं कन्वर्ट करणार. सगळ्यात सुरुवातीला काय यूज करणार, लेट यूज करणार. त्याच्यानंतर वाक्यात जो सब्जेक्ट आहे कोण आहे वी आहे, त्याची द्वितीय काय आहे अस आहे. सो वाक्याची सब्जेक्टची द्वितीय अस. सो लेट अस. त्याच्यानंतर नॉट यूज केलेला आहे त्याच्यामुळे इथं नॉटला यूज करणार, नॉट ॲज इट इज. त्याच्यानंतर वाक्यामधला मेन वर्ब काय आहे ब्रेक. सो वाक्यामधला मेन वर्ब मी काय केला ॲज इट इज राईट केला. आणि त्याच्यानंतर वाक्यातला ऑब्जेक्ट कोण आहे द रूल्स ऑफ द कंपनी. सो द रूल्स ऑफ द कंपनी. आलं का लक्षात. म्हणजे अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण काय केलं रे, जो असर्टिव्ह सेंटेन्स होता त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं. काय झालं तयार, लेट अस नॉट ब्रेक द रूल्स ऑफ द कंपनी. चला आपण कंपनीचे रूल नको ब्रेक करायला. आलं का लक्षात. म्हणजे अशा प्रकारे एक सजेशन म्हणू शकतो त्याला, आपण ॲडवाईस म्हणू शकतो. आलं का लक्षात. तर अशा प्रकारे आपण काय केलं इथं अगेन असर्टिव्ह सेंटेन्सचं इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट केलं. सिम्पली काय करायचं आहे स्ट्रक्चर समजून घ्या असर्टिव्ह सेंटेन्सचं, आणि त्या स्ट्रक्चरचं रिलेटेड इम्परेटिव्हचं स्ट्रक्चर कसं असेल ते तुम्हाला माहित असेल. त्याच्यामध्ये फक्त कन्वर्ट करायचं आहे. आलं लक्षात. त्यानंतर शेवटचं जे काही एक्झाम्पल आहे ते बघा काय दिलेलं आहे. असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य काय दिलेलं आहे बघा. रोहन डज नॉट व्हिजिट दी सिटी. रोहनने त्या शहराची व्हिजिट केली नाही. बरोबर, हे विधानार्थी वाक्य आहे. मग याच्यामध्ये बघा आता वाक्याचं स्ट्रक्चर समजून घेऊया. वाक्याच्या सुरुवातीला काय आहे, रोहन हा काय आहे कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर डज हे काय झालेलं आहे ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज झालेला आहे. ओके, त्याच्यानंतर ओके जस्ट अ मिनिट, फाईल क्लोज झालेली आहे. सो जस्ट अ मिनिट. ओके, चला बघा हा आपला क्वेश्चन होता. काय होता, रोहन डज नॉट व्हिजिट दी सिटी. मग बघा रोहन हे काय आहे आपल्यासाठी सब्जेक्ट आहे करता आहे. डज काय आहे आपल्यासाठी ऑक्झिलरी वर्ब आहे. त्याच्यानंतर नॉट यूज केलं आहे. आणि व्हिजिट काय आहे आपल्यासाठी आता मुख्य पद आहे. व्हिजिट करणे हे आपल्यासाठी काय झालं मुख्य पद झालं. त्याचा काय आहे हा बेसिक फॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर द सिटी हे काय आहे ऑब्जेक्ट आहे. मग अशा प्रकारचं आपण जर असेल तर आपण कसं कन्वर्ट करतो तो आठवा बरं. आठवा आपण कसं करतो होतो बघा. सगळ्यात सुरुवातीला काय आहे आय वी सी आहे, ऑक्झिलरी वर्ब आहे, नॉट आहे, मेन वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे. सेम काय आहे स्ट्रक्चर आहे. मग सेम स्ट्रक्चरला आपण कसं कन्वर्ट करणार बघा लक्षात घ्या. सेम स्ट्रक्चर म्हणजे जसं आपण अगोदरचं एक्झाम्पल बघितलं ना, हे एक्झाम्पल अगदी सेम स्ट्रक्चर आहे. मग सेम स्ट्रक्चर आहे म्हणजेच इम्परेटिव्ह वाक्याचं पण सेम स्ट्रक्चर असणार आहे. बघ बरोबर. सगळ्यात सुरुवातीला काय लेट. आता फक्त आता इथं व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. वी इथं आधी काय केला होता सब्जेक्ट यूज केला होता आणि त्याची द्वितीय आपण अस घेतली होती. पण आता इथं सब्जेक्ट कोण आहे रे, सब्जेक्ट आहे रोहन. मग रोहनची द्वितीय येईल का, रोहनची द्वितीय येत नाही. नेहमी लक्षात ठेवा जर सर्वनाम तिथं असेल, प्रोनाऊन जर असेल, प्रोनाऊन म्हणजे काय आय असेल, मी सॉरी आय असेल, ही असेल, सी असेल, वी असेल, दे असेल, हे सर्वनाम प्रोनाऊन आहे. आणि त्या प्रोनाऊनची आपण द्वितीय तिथं राईट करत असतो. अलग लक्षात. आता इथं रोहन हे एक प्रॉपर नाऊन आहे, याची द्वितीय असणार नाही. त्याची द्वितीय म्हणजे तीच असणार आहे. म्हणजेच आपण इथं काय करणार रोहन यूज करणार आहे ॲज इट इज. सो लेट रोहन आणि त्याच्या पुढं काय रे नॉट. बरोबर ना, नॉट यूज करणार. सो लेट रोहन नॉट आणि पुढचं काय मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट. मेन वर्ब काय आहे व्हिजिट. सो लेट रोहन नॉट व्हिजिट दी ऑब्जेक्ट काय आहे दी सिटी. लेट रोहन नॉट व्हिजिट दी सिटी. रोहनला सिटी नको व्हिजिट करून द्यायला. आलं लक्षात. हा काय झालेला आहे एक इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण कन्व्हर्जन केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे असर्टिव्ह सेंटेन्स होतं त्याचं आपण इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो बघा MSBTच्या वर्कबुकमध्ये जेवढे पण क्वेश्चन्स विचारलेले आहे तर त्या सर्व क्वेश्चनचं आपण इथं सोल्युशन बघितलेलं आहे. तर MSBT वर्कबुकमध्ये असर्टिव्ह सेंटेन्सला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 5 एक्झाम्पल तिथे दिलेले होते. जे काही आपले पहिले 5 एक्झाम्पल आहे बघा इथपर्यंत. मग ते आपण सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर आपण काही एक्स्ट्रा 3 क्वेश्चन घेतले की जेणेकरून बाकीचे पण रूल तुमच्या लक्षात यावा. तर ते 3 क्वेश्चन पण आपण इथे सॉल्व्ह करून घेतलेले आहे. मग आता सांगायचं तात्पर्य काय, तर या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलं, तर मित्रांनो या सेशनमध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे. काय डिस्कस केलेलं आहे, तर या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे बघा लक्षात घ्या. ओके, इथं या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केलं की असर्टिव्ह सेंटेन्सला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता पुढच्या सेशनमध्ये आपण काय बघणार की इम्परेटिव्ह सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्समध्ये कसं कन्वर्ट करायचं. अलग लक्षात. म्हणजे जे पहिलं कन्वर्जन आहे. सो इथं मी काय करतो याला आणखी वेगळ्या वेळेनं राईट करतो बघा लक्षात घ्या.
सो याला आणखी वेगळ्या वेने मी राईट करतो असरेटिव्ह सेंटेन्स. ओके, तर वेगळ्या वेने कसं राईट करू शकतो बघा. आपल्याला काय करायचं होतं, असरेटिव्ह सेंटेन्सला इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं होतं. तर हा आपला काय असणार आहे, पहिला टॉपिक असणार आहे. त्यानंतर आता इम्परेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला काय करायचं आहे, असरेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा आपला दुसरा टॉपिक असणार आहे. ओके, त्यानंतर असरेटिव्ह सेंटेन्सला इंट्रोगेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर हा आपला तिसरा टॉपिक असणार आहे. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला आपल्याला असरेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. हा आपला चौथा टॉपिक असणार आहे. ओके, त्यानंतर अगेन असरेटिव्ह सेंटेन्सला एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचा हा आपला पाचवा टॉपिक असणार आहे. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सला असरेटिव्हमध्ये कन्वर्ट करायचा हा आपला सहावा टॉपिक असणार आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे बघा, जो आपला पहिला टॉपिक आहे, तर पहिल्या टॉपिकचं आपण कंप्लीट इथं डिस्कशन केलेलं आहे. कसं की असरेटिव्ह सेंटेन्सला इम्परेटिव्हमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. बाकीचे जे टॉपिक आहे ते अपकमिंग सेशनमध्ये आपण इथं डिस्कस करूयात. ओके, तो महत्त्वाचं काय की जेव्हा तुम्ही नोट्स प्रॉपर बनवत आहात त्याला व्यवस्थित रिवाईज करत जा, त्याच्या वाक्याची प्रॅक्टिस करत जा आणि काही डाऊट असेल तर विचारत चला. ओके, सो बाकीचे टॉपिक्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूया. इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू व्हेरी मच.